भुमरे आणि त्यांचे व्हीआयपी कार्यकर्त्यांसाठी मंदिरातील दर्शन रांग थांबवण्यात आली। तासनतास रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना त्यांच्या कष्टाला कवडीची किंमत न देता खासदारांचा हा रुबाब त्यांना सहन करावा लागला। नमस्कार। पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा सुरू झाला आहे। वारकरी हरिनामाचा जयघोष करीत पंढरीच्या वाटेवर चालत निघालेले आहेत। सगळा काही आनंद सोहळा सुरू आहे, पण राजकीय नेते ही वारी देखील कॅश करण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यातच शिंदे गटाच्या एका खासदारांची चांगलीच पंचायत झाल्याचं पाहायला मिळालं। आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरीत भाविकांची मोठी गर्दी होत आहे। पंढरीत दाखल झालेल्या प्रत्येक भाविकाला विठू माऊलीचं दर्शन घ्यायचं असतं। दर्शनाची लांब लचक रांग लागलेली असते, म्हणजे आताही लागलेली आहे। त्यामुळं भाविकांना तब्बल 30-40 तास यापेक्षाही आषाढी काळात म्हणजे जास्त काळ रांगेत उभं राहावं लागतं। मोठ्या अंतरावरून पायी चालत आलेले वारकरी असतात त्या रांगेत उभे राहिलेले असतात, हळूहळू पुढे सरकत असतात, पण वशिल्याची तट्टू नेमके मध्येच घुसून दर्शन घेत असतात। खरं तर हे अत्यंत वाईट आहे, पण सगळं सुरू असतं। रांगेत असलेल्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीने यात्रा काळात व्हीआयपी दर्शन बंद केलेलं आहे। तसं पाहिलं तर देवाच्या दारात, विशेषतः विठू माऊलीच्या दारात मुळातच कसला भेदभाव नसतो। मग त्याच्या दर्शनासाठी वारकरी आणि व्हीआयपी वेगळे असू शकतात कसे? पण सुरू आहे सगळं। आता यात्रा काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद आहे। कशासाठी? त्या रांगेतील भाविकांना त्रास होऊ नये, मधून कुणी दर्शन घेऊ नये यासाठी। आषाढी सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आता भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। त्यामुळे आषाढी एकादशीच्या पर्वात म्हणजे ऐन वेळेला श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यास 30-40 तास लागतात। त्यामुळं भाविकांनी आषाढीपूर्वीच दर्शनाला गर्दी केलेली आहे, म्हणजे नेहमीच असं घडतं। पण शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे हे आपल्या 50 कार्यकर्त्यांना घेऊन मंदिराच्या व्हीआयपी गेटजवळ आले। शॉर्टकट दर्शनासाठी सर्वांना सोडा असा आग्रह त्यांनी पोलिसांना केला। पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, व्हीआयपी दर्शन बंद आहे, तरीही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, मग एकटे जाऊ शकता, अशी विनंती पोलिसांनी केली। आता प्रशासनाने केलेली विनंती हे लोकप्रतिनिधी कितपत ऐकतात हे सगळ्यांनाच माहीत आहे। त्यांना म्हणे तो काहीतरी अपमान वाटतो। अरे देवाच्या दारात कसला आलाय मान आणि कसला आलाय अपमान? अहो पण यांना काय? आपण श्रेष्ठ, आपण सर्वश्रेष्ठ। भुमरे महाशयाने आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांनाच दर्शनासाठी सोडण्याचा आग्रह धरला। आता प्रशासनाला हे करणं शक्य नव्हतं। त्यातून पोलीस आणि भुमरे यांच्यात वादावादीही झाली। आता खासदार म्हटल्यावर वाद तर चालणार। त्यात शिंदे गटाचे खासदार, शेवटी मंदिर समितीचे अधिकारी, महसूलचे अधिकारी तिथं पोहोचले। भुमरे साहेबांचा तोरा मात्र जराही कमी झाला नाही। शेवटी प्रशासन हतबल झालं आणि त्यांनी भुमरे यांच्या जवळपास 25 पेक्षा अधिक लोकांना व्हीआयपी दर्शनासाठी सोडलं म्हणजे काय? सोडावंच लागलं। खासदार भुमरे आणि तेही शिंदे गटाचे। भुमरे आणि त्यांचे व्हीआयपी कार्यकर्त्यांसाठी मंदिरातील दर्शन रांग थांबवण्यात आली। तासनतास रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना त्यांच्या कष्टाला कवडीची किंमत न देता खासदारांचा हा रुबाब त्यांना सहन करावा लागला। वशिल्याचं दर्शन पाहून दर्शन रांगेतील भाविक वारकऱ्यांचा संताप अनावर झाला। अहो 10 तास आम्ही दर्शन रांगेत उभे आहोत म्हणत वारकऱ्यांनी तो संताप व्यक्तही केला। पण बिचारे वारकरी करणार तरी काय हो? घुसखोर अशा घोषणा देत वारकऱ्यांनी भुमरे यांना डिवचले। पण भुमरे आणि त्यांच्या व्हीआयपी कार्यकर्त्यांना त्याचं काही वाटलं नाही। वशिल्याचे दर्शन घेऊन ते तृप्त झालेले हे सगळे मंदिराच्या बाहेर पडले। अहो एवढं सगळं घडलं, पण भुमरे म्हणतात माझ्या मागून आलेले ते माझे कार्यकर्ते नव्हते, ते वारकरी वगैरे कोणीतरी असावेत। मित्रांनो, बजाव ताली। मित्रांनो, हा सगळा प्रकार पाहून, हा ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला नाही का संताप येत? तासनतास भाविक रांगेत हळूहळू पुढं सरकत आहे। तो मैलावरून पायी चालत आलेला आहे आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी तो रांगेत उभा राहिला आहे। 10 तास रांगेत उभे राहिलेल्या वारकऱ्यांना, भाविकांना किंमत न देता, त्यांच्या कष्टाची, त्यांच्या पायपिटीची दखल न घेता कुणीतरी व्हीआयपी येतात आणि थेट मंदिरात घुसतात। येतो ना संताप तुम्हाला? मग तुमचा संताप आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा आणि कळू द्या तुम्हालाही याचा कसा संताप आलाय ते। आणि हो मित्रांनो,
आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा. बेल आयकॉन क्लिक करा. जाता जाता एक लाईक तर अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा